तेव्हा मम्मा व्हिडिओ बनवते वेळा. हा माझा कृष्णराज थोडा प्रिन्सेस लुक देणारा आहे, कारण ह्याला जे मध्ये की असे ड्रेस शिवून घ्या, खरंच खूप छान. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी मीनल श्री सखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. होप सो तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी आहात. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी माझ्या साड्यांचा फर्स्ट पार्ट 1 ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तो जर बघितला नसेल तर त्याची मी लिंक या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी त्या व्हिडिओमध्ये असं बोलली होती की मी काही साड्यांचे ड्रेस शिवून घेतलेले होते, तर ते मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आता शेअर करते. तर त्यातला हा पहिला ड्रेस आहे. ह्या साडीचं स्टोरी अशी आहे की ही साडी माझ्या सासूबाईंच्या होत्या या साड्या, आणि त्या नेसत नव्हत्या, तशाच पडून होत्या. तर मी सहज त्यांना विचारलं की ह्या साड्यांचा जर मी ड्रेस शिवून घेतला तर चालेल का? तर ते बोलले हो शिव, तुला जसं हवं असेल तर तू कर, मी काय नेसत नाही ह्या साड्या. तर मी स्वतःच पिनिंटरेस्ट हे ॲप आहे, त्यावरती काही रेफरन्स फोटो बघितले साड्यांच्या ड्रेसेसचे, तर त्यातले मला काही आवडले, काही क्लब करून मी त्याला डिझाईन दिली टेलरला. तर हे ड्रेस असे आहेत, दाखवते. ही साडी जी आहे ही 2 कलरमध्ये होती. तर त्याचा हा ड्रेस असा आहे. या ड्रेसचे घेर मी खूप जास्त ठेवलेले आहेत, एल्बोपर्यंत हात ठेवलेले आहेत, आणि हा असा ड्रेस आहे. खाली काठ लावलेले आहेत साडीचे, आणि बॅक साईड ही अशी आहे. ह्याची नॉट तुटली आहे, आत्ताच तुटली बहुतेक, मी ती बघितली नव्हती. सो पदराचा जो भाग होता तो मी इथे वरती चेस्टला लावायला सांगितला, आणि पूर्ण साडीचा जो यूज केला आहे तो इथे खाली यूज केलेला आहे. आणि हा ड्रेस येलो कलरमध्ये असल्यामुळे प्रत्येक कोणाच्याही हळदीला मला वेअर करता येतो. आणि तुम्ही म्हणाल की हा किती चुरगळलेला आहे, पण अशा ड्रेसला तुम्ही इस्त्री करून जरी ठेवलात तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जेव्हा आपण घालायचा असतो, आपल्याला जेव्हा वेअर करायचा असतो, तेव्हाच याला इस्त्री करून आपण वेअर करू शकतो. आणि खूप छान दिसतो हा ड्रेस जेव्हा तुम्ही वेअर केल्यावरती, ज्याचा घेर भरपूर आहे. तर अशा ड्रेसमध्ये तुमच्याकडे जर अशा काही साड्या असतील तर नक्की असे ड्रेस शिवून घ्या. खरंच खूप छान लुक येतो त्या ड्रेसमुळे. आणि आवडला तर तुम्ही मला नक्की सांगा. ह्या ड्रेसचे फोटोज माझ्याकडे आहेत, तर ते मी इथे डिस्प्ले करते आहे. दुसरा ड्रेस जो आहे, एकच कलरची साडी होती, तर तो हा असा शिवून घेतलेला आहे मी. हा थोडासा वेगळा पॅटर्नमध्ये आहे. ह्याचे सुद्धा हात मी एल्बोपर्यंत ठेवलेले आहेत, आणि हा बोटनेकवाला ड्रेस आहे. हा ड्रेस असा थोडा प्रिन्सेस लुक देणारा आहे, कारण ह्याला जे मध्ये इथे जे आपल्याला मध्ये पार्टिशन येतं चेस्टच्या खाली, तर इथे त्याने छान बो दिलेला आहे, टेलरने लावलेला होता. आणि ह्याला मस्त असे 2 साईडला 2 कट आहेत ड्रेसला. ह्याला पण आता तुम्ही बघाल इथे किती चुन्या आहेत. जर तुम्ही इस्त्री करून ठेवला तर ती इस्त्री पुन्हा जाते, त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेअर करायचा असेल तेव्हाच तुम्ही इस्त्री करून हा वेअर करू शकता. मी तरी तसंच प्रेफर करते, कारण हे इस्त्री करून मी बघितलेले आहेत, हे ड्रेस तसेच्या तसे राहत नाहीत, आणि छान दिसतात असे ड्रेस. ह्याचाही माझ्याकडे फोटो आहे, तो मी इथे पॉपअप करते. सो लग्नात मी काही 1-2 साड्या घेतल्या होत्या, साखरपुड्याची आणि हळदीची, तर त्या मी दाखवते. तर ही साडी दादरला मी घेतली होती. दादरला खूप सारे शॉप आहेत चांगल्या साड्यांचे, तर तेव्हा ही घेतली होती. आणि ह्याचाही लुक खूप छान दिसतो साडीचा. 2 धुपछावमध्ये कलर आहे हा. हळदीची साडी एक आहे. तर असं मी हळदीला 3 लुक केले होते,
हळदीची ही जी साडी आहे ही मी फोटो काढताना लाईक फोटोग्राफर जेव्हा चांगले चांगले फोटोज काढतो आपले हळदीचे तेव्हा ही नेसली होती. त्याच्यानंतर जेव्हा हळद लावतात तेव्हा मी वेगळी नेसली, साध्यातली साडी होती. आणि त्याच्यानंतर DJ होता, तर DJमध्ये मी शरारा घातला होता. तर असे म्हणजे त्या दिवशी 3 लुक मी केले होते वेगवेगळे. ह्या साडीचे पण फोटोज आहेत माझ्याकडे, तर मी ते तुम्हाला दाखवेन. हळदीचा असेल तर तोही इथे बाजूला दाखवेन तुम्हाला. छान आहे. ह्याला असे वेगवेगळे 3 कलर आहेत, ग्रीन, नेव्ही ब्लू आणि हळदीचा कलर. तर ही नेसल्यावरती खूप छान दिसते साडी तशी. मी जेव्हा दसऱ्यामध्ये बेळगावला गेली होती तेव्हा मला देवींच्या ओटी भरायच्या होत्या साडीने. तर ते एक तिकडे एक असं म्हणजे घरामध्येच त्यांचा साडीचा बिझनेस आहे. त्या मशीनवरती असे ते साड्या विणत असतात कंटिन्युअसली. तर तेव्हा मी देवीला साडी घेतली होती, त्यातलीच मला ती साडी खूप छान आवडलेली. तर तेव्हा मी हा कलर आणि ही साडी अशी खणची साडी आहे, खण इरकल साडी. आता याला मी इस्त्री केली नाही म्हणून ही अशी दिसते, नाही ते इस्त्री केल्यावरती जेव्हा आपण पहिल्यांदा वेअर करतो तेव्हा खूप छान दिसतात ह्या साड्या. माझ्याकडे प्रत्येक साडीचे फोटो आहेत, तर मी तुम्हाला इथे साईडला दाखवते. आणि ही साडी 2 टोनमध्ये आहे, एक रेड कलर आणि ग्रीन कलर असा. ह्यात पूर्ण ग्रीन कलरची पण होती, पण मला ही जास्त आवडली होती. आणि ह्यामध्ये मला ह्या साड्या मला इतक्या आवडल्या की मी जेव्हा दरवेळेला गेली की मी ह्यातली एक तरी साडी घेऊन येते. तर त्यातली लास्ट इयर मी गेली होती तेव्हा हा कलर घेऊन आली होती. ह्या नेसल्या की असं वाटतं की आपण काहीही करू शकतो, कितीही मजा करू शकतो, कितीही काही कामं करू शकतो. कारण ह्या साड्या खूप हलक्या असतात, कॉटनच्या आहेत, त्यामुळे घामसुद्धा शोषला जातो. तर अशा साड्या वेअर करा, कारण गरमीमध्ये वगैरे असेल तर ह्या अशा साड्या प्रिफर करा. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी मी हा कलर घेतला. आता हा कलर तुम्हाला खूप जास्त डार्क वाटतोय, पण जेव्हा मी हा वेअर केला होता गुढीपाडव्याला आता, तर इतका छान ह्याचे फोटोज आले होते की मला खूप कॉम्प्लिमेंट मिळाला त्या फोटोवरती. तर मी ह्याचा माझा फोटोसुद्धा तुम्हाला इथे दाखवते. ह्याचा एक पदर दाखवते, बेसिक पदर आहे, असं काही खास नाही आहे, पण साडी खूप छान दिसते ही. आणि ही मला असं वाटतं की ती हातमागावर शिवतात का माहिती नाही, कारण ती जी मशीन असते पूर्ण अशी विविंगची त्या टाईपमध्ये आहे. कारण जर तुम्ही ह्या साडीच्या दोन्ही साईडला बघाल ना, तर असं कुठेच धागे दोरे कुठे काही निघालेले नाही आहेत, कुठेच काही धागे दोरे निघालेले नाही आहेत. कारण ह्या साड्या हातमागावरच्या ज्या साड्या असतात त्या अशा पूर्ण हाताने विणलेल्या असतात. तर ही खूप छान साडी आहे, म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करते ह्या साड्यांमध्ये. जेव्हा पण जाते तेव्हा मी एक तरी साडी नक्की घेऊन येते. तर ही साडी आता मी इस्त्री करून ठेवलेली आहे. काष्टी साडी आहे जी मी लग्नात नेसली होती, नऊवारी साडी. ही दादरला साडी घेऊन स्टिच करून मिळते त्यांच्याकडेच, तर तशामध्ये आहे. ह्याचा फोटो मी इथे तुम्हाला दाखवते आता, कारण मी आता काढत नाही, इस्त्री करून ठेवलेली आहे ऑलरेडी. कारण ही काष्टी साडी घडी घालायला आपल्याला माहिती आहे किती प्रॉब्लेम होतो त्या साड्यांचा. त्याच्यानंतर या खणाच्या ज्या साड्या घेतल्या आहेत मी ती पण त्यांच्याकडेच घेतलेली आहे असं मला वाटतं. छान आहे ही पण साडी, हलकी फुलकी आहे. साध्या बेसिक साड्या आहेत, कारण कधीही आपल्याला कुठल्याही फंक्शनला घरात काही असेल. दरवर्षी आमच्याकडे इथे गणपती बाप्पा येतात, तर गणपतीमध्ये पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जनला बाप्पांना नेतो तेव्हा आम्ही साडीच नेसतो. ही साडी जी आहे ही सुद्धा चांगली आहे, मस्तच साडी आहे. आणि ही जी बॉर्डर आहे ह्याला, ही मी स्वतः लावून घेतलेली आहे, बॉर्डर जाऊन विकत घेऊन. कारण ह्याला मला काहीतरी एक वेगळा लुक बनवायचा होता. आणि ही साडी जेव्हा मी ऑनलाईन एक साईटवरती पण बघत होती, तर त्याच्यावरती अशी जी बॉर्डर आहे ही लावली होती. तर ह्याचाही फोटो मी इथे तुम्हाला दाखवते. ही साडी मला माझ्या भावाच्या मुलीचं बारसं होतं, तर आत्तेला एक मान असतो, तर आत्याला ही साडी मिळाली होती म्हणजे मला. तर छान साडी आहे, माझ्या काकीने दिली होती. आणि आता जी साडी आहे ही तुम्ही माझ्या यूट्यूबच्या DPवरती प्रोफाईल पिकवरती बघत असाल, तर ही साडी आहे ती. व्हॉट्सअपवरती जेव्हा रिसेलिंगचे प्रोडक्ट्स येतात, तर त्यातली एक माझी एक मैत्रीण होती जी रिसेलिंगचं साड्या विकायची, तेव्हा मी ही साडी घेतली होती. त्याचाही फोटो मी इथे तुम्हाला दाखवते. ही साडी आहे माझ्या पहिल्या दिवाळीला माझ्या आईने दिलेली.
पहिल्या दिवाळी सणाला आई आपल्याला काहीतरी देते, तर त्यामधली ही साडी आहे. छान आहे साडी. ही बॉर्डर्स वगैरे ज्या आहेत आणि ह्या मणी असे काही अजून पडलेले नाही आहेत, जसे आहेत तसे आहेत टिकल्या. हे पर्ल्स आहेत आणि तर ह्या तशा निघाल्या नाही आहेत. छान आहे साडी ही पण. ह्या पण साडीचा एक फोटो आहे माझ्याकडे, तर ते तुम्हाला दाखवते. आपल्याकडे असं म्हणतात की कोणी जेव्हा देवाघरी जातं तर त्यांचे कपडे आपण फेकून देतो किंवा नाही वापरत. तर मला ही गोष्ट पटली नाही. म्हणजे पटली नाही इन द सेन्स मला हे आवडलं नाही की आपण त्यांची प्रॉपर्टी, त्यांचे गोल्ड किंवा काही इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या आपण काही कोणाला दान करत नाही. तर आपण त्यांचे कपडे का घालू नये, कपडे का आपण त्यांची आठवण म्हणून ठेवू नये. तर त्यासाठी मी माझ्या आईच्या साड्या होत्या. ऑफकोर्स आपण डेली वेअर्स कपडे जे असतात ते घालून घालून खराब झालेले असतात, तर ते तर नाही ठेवू शकत, पण काही आठवणी म्हणून आपण साड्या तर नक्कीच ठेवू शकतो. तर ही माझ्या आईची साडी आहे. ही फुलते साडी, पण माझ्या लग्नामध्ये आईने माझी साडी नेसली होती, त्यामुळे माझ्या खूप जवळची आहे ही साडी. तिची आठवण आहे. सॉरी. ही दुसरी साडी, ही पण माझ्या आईचीच आहे. आणि ही तिसरी साडी, ही पण अगेन माझ्या आईचीच आहे. इतकं गरम होतं आहे मुंबईमध्ये, पाऊस कुठे निघून गेला काही समजत नाही. बिचारे आपल्या शेतकऱ्यांची हालत आहेत, कारण त्यांनी ऑलरेडी पेरणी करून ठेवलेली आणि पाऊसच गायब झाला आहे. पुढच्या ज्या साड्या आहेत त्या मला आहेरात आलेल्या आहेत. तर त्यातली ही एक पहिली साडी, मला वाटतं मी माझ्या मामाच्या गावी पहिल्यांदा गेली होती लग्न झाल्यानंतर, तेव्हा माझ्या सासूबाईंना आणि मला अशी सेम साडी दिली होती अशातलीच. तर ही साडी आहे त्यातली. ही साडीसुद्धा आहेरात आलेली आहे. खूप छान पडतात अशा साड्या नेसायला, आणि मी अशा साड्या गणपतीमध्ये खूप प्रिफर केल्या. आणि मुलगा झाल्यानंतर तर मेन ह्याचा खूप जास्त उपयोग झाला अशा साड्यांचा, कारण हेवी साड्या नेसून बाळाला घेणं खूप जास्त प्रॉब्लेम होतो. तर ह्या साड्या अशा माझ्याकडे आहेत काही. ही पण आहेरात आलेली आहे. नेसल्यावरती लुक छान दिसतात. ह्या साड्यांचे ज्या फोटो असतील माझ्याकडे ते मी तुम्हाला इथे दाखवते साईडला. ही साडी कशी आहे, सॉरी, अशा बेसिक साड्या आहेत, अशा काही खास नाही, पण हे नेसायला खूप छान वाटतात आणि नेसल्यानंतर लुक पण छान येतो हलक्या फुलक्या नेसायला. सणवारांना ह्या अशाच साड्या घरामध्ये आपण नेसू शकतो. कुकी, ये, अळू 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 आ. उठला बाळा तू? झोप झाली? छान झाली झोप? अरे वा. तेव्हा मम्मा व्हिडिओ बनवते बाळा. हा माझा कृष्णराज. आय लव्ह यू. ह्याला मी झोपून व्हिडिओ शूट करत होते. तर पुढची साडी आहे ही पण गेल्या वर्षी मी गेली तर ती मला मामीने आहेरात दिली. कारण आमच्याकडे असं बेळगावला पद्धतच आहे, जर आता आम्ही काय बेळगावला सारखं जात नाही, कारण डिस्टन्स काही जवळ नाही, 500 किलोमीटर लांब आहे मुंबईपासून. तर जेव्हा पण वर्षातून एकदा आम्ही जातो तर माहेर वासणीची ओटी भरतात. मला ही साडी दिली होती मामीने. ही एक साडी आहे, खूप छान आहे ही पण साडी. ही पण अगेन आहेरात आलेलीच आहे. कलर छान आहे याचा. ही एक साडी आहे, ही माझ्या सासूबाईंनी घेतली होती बहुतेक, मला आठवत नाही आता ह्या साडीबद्दल एक्झॅक्टली. मी शॉपमध्ये गेलो होतो घ्यायला, तेव्हा जेव्हा ट्रेंड आलं होतं खण साड्यांचं, तेव्हा ही अशी साडी घेतली होती. आणि लास्ट साडी जी आहे ही साडी भरत क्षेत्रामध्येच घेतली होती, जी मी माझी पैठणी घेतली होती तेव्हा. त्याच्या अगोदर ही पैठणी म्हणून मी घेतली होती, तेव्हा काही नॉलेज नव्हतं. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी नेसली होती ही साडी. तर ह्याचाही फोटो मी इथे बाजूला दाखवते. ही अशी साडी.
तर मला आता काउंट केलं पाहिजे किती साड्या एक्झॅक्टली माझ्याकडे आहेत. मला सुद्धा लक्षात नाही आहेत. आत्ता मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवताना सगळ्या साड्या अशा मांडलेल्या आहेत माझ्या इथे. तर मी आता काउंट केल्या माझ्या साड्या एक्झॅक्टली किती आहेत. तर टोटल माझ्याकडे 35 साड्या आहेत. आता माझा नवरा व्हिडिओ बघत असेल तो म्हणेल की अरे बापरे तुझ्याकडे 35 साड्या, आता काही नवीन घ्यायची गरज नाही आहे, ह्याच रिपीटेड परत घालत राहा, तो काय नवीन घ्यायला आता मागणार नाही. असो, तर माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. माझ्यामध्ये काही जर इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्या इम्प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.